अधिपतीच्या ऑर्डर मी फॉलो करायच्या. मी माय फुट ते मालक बनायला आलोय मी. मालक. आणि हा मला नोकर बनवतोय. नोकर. काय रे, काय झालं? काय कसं पडले? बघा ना दादा, हे ओमकारचं काम. मी कालपासून त्याला सांगतोय की हे बॉक्स स्टोर रूम मध्ये ठेव, पण ऐकतच नाही तो. आता मी स्वतः ठेवायचा प्रयत्न करतोय तर स्टोर रूमच्या चाव्या फक्त त्याच्याकडेच असतात दादा. बघा ना, आपलं किती नुकसान होतं ना. असं दे, ठेव. मी बोलतो ओंक्या संग. दादा एक मिनिट. म्हणजे हे सगळं माझ्याकडून झालं असतं तर सगळ्यांनी किती बोंबाबोंब केली असती. ठीक आहे, असू दे. एवढी तनतन करू नकोस. मी बघतो काय ते. बघा कामाचं. दादा म्हणजे एक रिक्वेस्ट होती. म्हणजे तुम्ही स्वतःच जर ओंकारला सांगितलं की त्याचं काम त्यांनी नीट करावं आणि उगाच दुसऱ्याच्या कामामध्ये ढवळाढवळ कशाला ना. होय काय? तो बॉक्स उचल. हो. ठेव तिकडं. लाग आता कामाला. ओंक्या पव्या गेली कुणीकडं. एरवी तर 2 मिनिटं कुणीकडे जायचं म्हणलं तरी सांगून जातात. एवढा उशीर झाला तरी आज फोन का उचलन झालेत. सकाळ झालं नाही, ओंक्या फोन का उचलीन झालं रे. दादा, गाडी खराब झाली असं दाखवा आणि काहीतरी करत राहा. त्यांना बोलण्यात गुंतवा. ए रिक्षा, अशी आडवी घातलीस. अहो आमच्या गाडीने कसं जायचं? गाडी थोडी खराब झाली आहे. सर तुम्ही शांत राहा. पण ही व्हीलचेअर आपल्याला लपवावी लागेल ना. मी लपवतो. तिकडे घेऊन जा. काय रे, अशीच गाडी उभी करणार आहेस का आमच्या दारात? हा, अहो ते जरा गाडी बंद पडली आहे थोडीशी. बघतो ते लोक इथे आहेत. एक एक करून बसा पटापट. सारंग जा, त्याला मदत कर. हो थांबा. करतो. होईल. वहिनी साहेब, सरकारांचा फोन आहे. सरकारांसंग खोटं पण बोलता येत नाही. लगेच ते पकडतात. बंद करू का? नको बंद नका करू. चालू असू द्या. हो, ते पुन्हा करणार फोन. हो ठीक आहे, आत्ताच उचलू नका. आणि वहिनी साहेब ते भेटल्यावर विचारलं कुठं गेलता तर काय सांगू? तुम्ही 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 असं सांगा की तुमची तब्येत खराब होती आणि तुम्हाला दवाखान्यात जावं लागलं. बरं.
आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ. आपण परत गेलो ना की मी त्यांना सगळं सांगणारच आहे. ठीक आहे वहिनी साहेब, तुम्ही म्हणाल तसं. तुम्हाला काही पाणी वगैरे देऊ का? म्हणजे आपण कुठेतरी थांबून पाणी घेऊ शकतो वाटल्यास. वहिनी साहेब, अजून किती वेळ लागेल हो? झालंच, आलो आपण. दादा थोडीशी पुढे घ्या आणि तिकडे थांबवा साईडला. व्हीलचेअर राहणार आहे. हे घे. चला मॅडम, आता आपलाच नंबर आहे. ओके, थँक्यू. हे अजून झोपलेत. वय ताई, अगं तू गेली का नाही तेव्हापासून झोपलेच आहेत. अगं ताई, अगं कशाला उठवतीस? अंगारा लावायचंय त्यासनी. तू मला दे, मी आत्याला सांगते लावाय. ते झोपले तर झोपू दे की, उठलं तर अजून डोसकं खात्याल. दुर्गे, तोंड सांभाळून बोल, मालक आहेत ते. चुकलं ताई, चुकलं. अगं मी फक्त एवढंच म्हणत होते का शांत झोपले तर झोपू देत की. त्या नव्या गोळ्या दिल्यात का नाही तेव्हापासून ती शांत झाल्यात, चिडचिड कमी झाली आहे त्यांची. म्हणून म्हणलं झोपू दे की शांत. ठीक आहे, ये आणि लक्ष ठेव त्यांच्यावर. वय ताई. पण एवढे गुरफटून का झोपलेत ते? असे कधी झोपत नाहीत. गुदमरतील की. ताई, फोन आलाय. हॅलो मॅडम. हा इराबाई, बोला. मॅडम भेटू शकतो का? का, काय झालं? थोडं बोलायचं होतं. बोल की. नाही, फोनवर नको, मी घरी येऊ का? का, विषय काय? मॅडम प्लीज भेटून बोलायचं का? आणि ताईला सांगू नका की मी आले होते ते. तू काय पंतप्रधान आहे समध्या घराला तुझी वर्दी द्यायला? ये, आम्हाला पण तुझ्याशी बोलायचं होतं. आणि पटशिरी ये, आम्हाला दुसरी कामं आहेत. हो हो हो. दुर्गे, हा ताई. अजिबात कशी हालचाल नाही. तर डॉक्टरना फोन करायला लागेल. तू जरा यांना हलवून बघ. वय ताई, बघते. ताई, हे बघ हल्ले की ते. तरी बी आमचं मन काय मानत नाही. असे कधी झोपून राहत नाहीत ते. आपण डॉक्टरना फोन करू. अगं ताई, केवढी काळजी करतेस ग तू. आणि ते तुझ्याशी केवढे वाईट वागतात ग ताई. अगं ताई, तू देवी आहेस, देवी. तुझ्या जागी कुठली बी दुसरी बाई असती का नाही तर ती कधीच पळून गेली असती. अगं दुर्गे, एकदा का नातं जोडलं की नाही ते शेवटपर्यंत निभवावं लागतं. डॉक्टरना फोन कर आणि अंगारा त्यासनी नंतर लाव. झोपू दे त्यासनी. लक्ष ठेव त्यांच्यावर. होय ताई. आता काय झोपलेल्या माणसाकडे बघत बसू? आई पण का नाही.
रघुवीरने पेशंटची हिस्ट्री सांगितली आहे मला. आता लगेच काही निष्कर्ष काढता येणार नाहीये. काही टेस्ट कराव्या लागतील आज. त्यांचं ब्लड सॅम्पल घेतलंय आम्ही. ओके ठीक आहे. त्यांचे रिपोर्ट आणलेत का तुम्ही? नाही, रिपोर्ट्स नाही आणू शकले, सॉरी. पण माझ्या फोनमध्ये गोळ्यांची नावं आहेत त्यांच्या, ती दाखवते. काय झालं? आधी रिपोर्ट येऊ द्या, मग बोलतो. काही सिरियस नाही आहे ना? रिपोर्ट नंतरच क्लिअर होईल सगळं. आणि आता जी ट्रीटमेंट चालू आहे ती कंटिन्यू करा. लगेच गोळ्या बंद केल्या तर उलट परिणाम होऊ शकतो. आणि रोज व्यायाम, घरातल्या घरात काही ॲक्टिव्हिटीज करू द्या त्यांना. सारखं बेडवर पडून राहिलं तर मसल आणि बोन वीक होतात. नॉर्मल चालणं वगैरे सुरू करा. आणि आहार व्यवस्थित द्या, घरचं जेवण. हो ठीक आहे. ओके, मग रिपोर्ट आले की बोलू आपण. आणि या महिन्यात बऱ्याच विजिट्स आहेत माझ्या इथे. मी कळवतो तुम्हाला वेळ. ओके ठीक आहे. थँक्यू तुम्हाला दोघांना पण. आणि तुम्ही सांगितलेलं सगळं करू आम्ही नक्की. थँक्यू वन्स अगेन. वेलकम. रघुवीर, जरा माझ्यासोबत चल. येस सर, आलोच. सर सर, तुमच्या काही टेस्ट करायच्या आहेत, त्या करून घेऊ आणि मग निघू. ओके? रव्याचा बी पत्ता नाही, ओंक्या बी फोन उचल ना. मास्तरीन बाई बी का फोन उचलन झाल्यात? काय उद्योग तर करून ठेवत नाहीत ना? ओ हा अधिपती, बोल बाळा. ए अजय, जरा फोन दे की. मास्तरीन बाईसनी फोन दे की. अरे ती तिच्या खोलीत असेल ना व? काय झालं? अगं त्या माझा फोन उचलणं झाल्यात म्हणताना म्हणलं ग. असं होय? बरं बरं, मी जाते तिथे आणि तिला सांगते तुला फोन कराया. नाही नाही, तू तिथं जा त्यांच्या खोलीत आणि तिथं जाऊन माझं बोलणं करून दे. मी 2 मिनिटांनी करू काय तुला? हा, 2 मिनिटांनी करतो. बरं चाल. मास्तरीन बाईसनी लावा काय परत एकदा. दादा निघूया आपण, चला. तुम्ही बसवून घ्या त्यांना. हा, सावकाश. अधिपती काय एवढे फोन करतायत? कळलं की काय? कुणीकडे गेल्या? वहिनी साहेब, ओंक्याचा फोन आला होता. तो म्हटला लवकर या, नाही तर त्याचा हार्ट फेल होईल. आणि त्याला सरकारांचे लई फोन येऊ राहिलेत. त्यांना सांगा तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणावं. आणि आपण अर्धी लढाई जिंकलेली आता. आता आपण चारुहास सरांना लवकरात लवकर सुखरूप पोहोचवूया त्यांच्या खोलीपर्यंत. मग झालं. मग रिपोर्ट्स येईपर्यंत टेन्शन. वहिनी साहेब, हे जर थोरल्या सरकारासनी कळालं ना तर ते माझा जीवच घेतील. मी आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे? चला चला आपण निघूयात. चला बसून घ्या. मॅडम ते पैसे. तू काय डबल गेम करतेस का आमच्याशी? म्हणजे आमच्याकडून पैसे घेतेस आणि तुझ्या बहिणीकडून परत पाठवतेस. नाही मॅडम, मी परत नाही केले पैसे. मग ते पैसे आमच्या सुनबाईंकडे कसे आले? जादूने? नाही मॅडम, माझ्या आई वडिलांनी गुपचूप ते पैसे ताईला दिले. आणि मग तुझ्या ताईने ते आम्हाला देऊ केले. हो मॅडम. काय हो मॅडम, हो मॅडम? तुला सांगितलं होतं ना आम्ही थोबाड बंद ठेव म्हणून.
आम्ही तुला पैसे दिले हे का सांगितलंस तू? आपण एकमेकांना मदत करायची ठरवली होती की नाही? मग शहाणपणा कशापायी केलास तू? मॅडम मी खरं सांगते, मी ताईला खरंच काही सांगितलं नाही. मग काय आकाशवाणी झाली आणि त्यांना कळलं की आम्ही तुला पैसे दिले? मॅडम मी खरं सांगते, ताईनं दुसऱ्यांचं कधीच ऐकत नाही. त्या दिवशी मी इकडनं गेल्यानंतर घराबाहेर मला ताई भेटली. मला म्हणत होती की तुझा आणि भुवनेश्वरी मॅडमचा काय संबंध, तू इथे का आलीस? खूप खोदून खोदून प्रश्न विचारत होती. पण मी खरंच सांगते, मी तिला काहीच सांगितलं नाही. मला असं वाटतंय तेव्हाच तिला संशय आला असावा. मॅडम तुम्ही तिला वेळीच आवर घाला, नाहीतर ती पंख फडफडवायला लागेल. माझी ताई आहे, मी तिला चांगलंच ओळखते. हा क्या? बरं बरं बरं, अरे आलोच आम्ही. बाय बाय, ठेवतो मी. हो. आज काय झालं यासनी? भांग बिंग पिलेत का काय मोठे मालक? मोठे मालक, ओ मोठे ठीक आहे, झोपा तुम्ही झोपा. म्या काय आदनं मधनं येऊन फक्त बघणार आहे तुम्हासनी. जाते म्या. हा क्या? अरे मला पण घेऊन जा हॉस्पिटलला. अरे इकडे सारखं कोणी ना कोणीतरी येतंय. अरे किती वेळ झोपून राहू मी? अरे थोडं थांब, आता आम्ही पोहोचलो. मी बोलते. एक मिनिट. हा हॅलो. बोला वहिनी. हा तुम्ही टेन्शन नका घेऊ हा दादा, आणि काही झालं तरी पांघरून काढू नका. आम्ही 5 मिनिटात पोहोचतो. बरं प्लीज, काही झालं ना तरी पांघरून नका काढू. आम्ही आलोच. लवकर या. हा बाय. सुनबाई, सुनबाई गेली कुठेही? आम्हाला हे समज खरं वाटत नाही. मॅडम मी खरंच सांगतेय. एक सांगतोय हिराबाई, तू जर का आमच्याशी नीट वागलीस तर आम्ही तुला कोणती बी मदत करू. पण जर का तू आमच्या बरोबर डबल गेम करायचा प्रयत्न केलास तर मग तू आहेस आणि आम्ही आहोत. नाही मॅडम तुमचा गैरसमज होतोय. हे बघा, मी असं काहीच केलं नाहीये आणि माझा काही करायचा विचारही नाहीये तसा. माझी तेवढी पात्रता सुद्धा नाहीये मॅडम. माफ करा, तुमच्याकडे ते पैसे परत आले. आम्ही ते घेतले नाही. म्हणजे एकदा दिलेले पैसे आम्ही परत घेत नसतोय. म्हणजे माझे पैसे? तुझ्या बहिणीला सांगितलं आम्ही, गरिबांना वाटून टाक. असंच करते ताई प्रत्येक वेळी. माझ्या तोंडचा घास काढून घेते. आणि हे आत्ताचं नाहीये, लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत आलीये. मॅडम ते पैसे आता इसरा ते पैसे. पण मॅडम मला आणि निखिलला पैशांची गरज आहे. निखिलची नोकरी चालू आहे ना व, त्याचा पगार त्याला मिळेल. आता आम्ही तुला पैशाची मदत नाही करू शकत. मॅडम तुम्ही म्हणाला होतात की आपण एकमेकांना मदत करू म्हणून, आणि त्या मोबदल्यात आम्ही केवढी रिस्क घेतली. काय म्हणलीस तू? मोबदला? कसला मोबदला? मॅडम आपण अग्रीमेंट केलंय. हॅलो. हा अधिपती, ती नाही आहे खोलीत. वाटलंच मला. म्हणजे काय झालं? काय नाही, हे बघ आता एक काम कर, आमचा बाप आहे का बघ बरं त्याच्या खोलीत. बघते पण पण काय झालंय? काय काय नाही का, जे तू सांग तर आधी मला. जा खरं सांग, सुनबाईनं काय केलं आहे? काय करू नये म्हणतानाच मी सांग, तू जा तर तू आधी बघ, सांग मला. अरे पण तुमचं काय काय चाललंय काय? आजे बाय माझे, तुला सांगतो तेवढं कर की गप्पट दिशी. सांग की पहिलं मला आहे काय.
बघते बघते. कळव मला. हा हा. वय वय कळवते. ज्या अर्थी तुम्ही फोन उचलत नाही गणी मास्तरीन बाई, त्या अर्थी 100% काय तर गणी घोळ घालून ठेवालायच तुम्ही. आई साहेबांच्या तिसऱ्या डोळ्यापासून वाचवता वाचवता झीट येणार आहे बहुतेक मला.